Good morning, friends. Today we are going to revise what we have seen in statistical mechanics in last 3 to 4 lectures. बघा की तुम्हाला सगळ्यांना माहित असेल काय काय आपण बघितलं की परत थोडंसं रिवाइज करूया की डिस्ट्रीब्युशन ऑफ पार्टिकल्स हे पाहिले. डिस्ट्रीब्युशन ऑफ पार्टिकल्स. त्यानंतर दुसरं आपण बघितलं काय की व्हॉट डू यू मीन बाय द मायक्रोस्टेट अँड मॅक्रोस्टेट. मॅक्रोस्टेट्स अँड मायक्रोस्टेट. Then we have seen one more that is known as phase space. Then we have seen the thermodynamic probability. Thermodynamic probability. One more thing that is known as the accessible state. Accessible probability. So what are these things we have seen? Once again we are going to revise so that you may understand deeply all these things. So in the distribution of particles आपण काय काय बघितलं की समजा एक दोन पार्टिकल्स आहेत. दोन पार्टिकल्स दोन याच्यामध्ये आपण डिस्ट्रीब्यूट केले. काय काय पाहिलं थोडंसं रिवाइज करूया जेणेकरून तुम्हाला पुढे जाण्यासाठी थोडंसं स्पेस मिळेल. आपण दोन बॉल्स घेतले वेगवेगळ्या कलरचे, ग्रीन आणि रेड. तुमचे डोळे बांधलेले आहेत आणि त्यावेळी तुम्ही डिस्ट्रीब्युशन बघता. ज्यावेळी डिस्ट्रीब्युशन बघताय त्यावेळी त्याला काय म्हणायचं, काय म्हणणार त्याला, यस, इनडिस्टिंग्विशेबल. इनडिस्टिंग्विशेबल. आणि ज्यावेळी तुम्ही डोळे म्हणजे बघू शकता आणि मग बघताना डोळे न बांधल्यामुळं आपल्याला ग्रीन आणि रेड ओळखता येतात, त्यावेळी आपण त्याला काय म्हणणार, डिस्टिंग्विशेबल. ओके. डिस्टिंग्विशेबल आणि इनडिस्टिंग्विशेबल प्रमाणे आपण काय करू शकतो, त्यांना वेगवेगळ्या दोन बॉक्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करू शकतो. पहिली पॉसिबिलिटी काय आहे की दोन बॉक्स आहेत. त्या दोन बॉक्स मध्ये पहिली प्रोबॅबिलिटी काय आहे सांगा की दोन्ही बॉल्स जे त्याचा कलर आपल्याला माहित नाही, दोन्ही बॉल्स काय आहे, एका बॉक्स मध्ये ठेवला, दुसऱ्या बॉक्स मध्ये काहीच ठेवलं नाही. दुसरं तुम्ही काय करू शकताय की एक बॉल दोन्ही बॉक्स मध्ये एक बॉल, याच्यातला एक बॉल उचलला आणि इकडे टाकला. तिसरी पॉसिबिलिटी आहे की दोन्ही बॉल्स एकाच बॉक्स मध्ये म्हणजे दुसऱ्या बॉक्स मध्ये ठेवला. किती प्रकारे डिस्ट्रीब्युशन केला, 3 प्रकार. सो व्हॉट इट इज कॉल्ड एज द वेज ऑफ अरेंजमेंट. वेज ऑफ अरेंजमेंट याला तुम्ही काय म्हणणार, दॅट इज इक्वल टू किती झाले, 3. दोन बॉल साठी 3 आपल्याला मिळाले. आपण लिहिलं 2+1. याची प्रत्येकाची प्रोबॅबिलिटी म्हणजे किती. प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, हे किती वेळा होऊ शकतो. मी समजा 10 वेळा केला, 10 मध्ये हे किती वेळा होऊ शकतं, हे किती वेळा होऊ शकतं, हे किती वेळा होऊ शकतं. आता तुमच्याकडे 3 पॉसिबिलिटीज आहेत. 3 पैकी 1 इथे येणार, 3 पैकी 1 इथे येणार, 3 पैकी 1 इथे येणार. याचा अर्थ याची प्रोबॅबिलिटी आहे ती 1/3, 1/3 आणि 1/3. बरोबर. आता आपण थोडस काय बघूया की इच हॅव इक्वल प्रोबॅबल. इच हॅव इक्वल प्रोबॅबल. इन डिस्ट्रीब्युशन मध्ये प्रत्येक पार्टिकल, प्रत्येक मॅक्रोस्टेट, याला म्हणायचं मॅक्रोस्टेट. द अरेंजमेंट ऑफ पार्टिकल. अरेंजमेंट किती पार्टिकल आहेत, 2 पार्टिकल. दोन्ही पार्टिकल त्याच्यामध्ये इन्सर्ट केले का, हो. एकही पार्टिकल बाहेर नाहीये, So we have that is distributed amongst all particles in a boxes. That means allowed states.
then that distribution is called as macro state. Macro means that is the allowed state. So macro state is a bigger matter. To that is in see the micro state, we are going to distinguish one. म्हणजे तुमचे डोळे म्हणजे काय केलेले जातात, बंद केलेले होते ते सोडलेले आहेत आणि मग तुम्हाला ग्रीन आणि रेड कलर एक्झॅक्टली दिसतं. बॉल आयडेंटिकल आहेत पण त्यांचा कलर वेगळा आहे. याचा अर्थ तुम्ही इथं पहिली पॉसिबिलिटी काय करू शकता की ग्रीन आणि काय रेड बॉल्स एकाच याच्यामध्ये बॉक्स मध्ये ठेवला, एक पहिली पॉसिबिलिटी, याला मॅक्रो स्टेट म्हणणार. दुसरी पॉसिबिलिटी काय होते बघा की इथे मी दोन मुलाला काढतो, इथे एक बॉल आहे पण एकामध्ये इथं पहिल्यामध्ये ग्रीन आहे आणि दुसऱ्यामध्ये रेड आहे. दुसऱ्यामध्ये आपण त्याचं रिव्हर्स करूया की पहिल्यामध्ये रेड आहे आणि दुसऱ्यामध्ये ग्रीन आहे. ओके. आणि तिसरी पॉसिबिलिटी आपण घेऊया की दॅट इज दोन्ही बॉल्स दुसऱ्या याच्यामध्ये आहेत ग्रीन आणि रेड. So number of ways or number of arrangements changes or increases. Number of arrangements किती झाले 1 2 3 4. So we are going to write the ways of arrangement that is equal to 4, that can be written as 2 raised to 2, where n is the number of particles, that is here the 2 number. So 2 raised to 2 आपण केलं. ओके. आता इथे लक्ष द्या की इथे 4 वेज आहेत, 4 पैकी कोणतं तरी एक काय मॅक्रो स्टेट आहे. सो दिस इज मॅक्रो स्टेट, दिस इज टोटल ओव्हरऑल मॅक्रो स्टेट, दिस इज मॅक्रो स्टेट, दिस इज मॅक्रो स्टेट. सो नंबर ऑफ मॅक्रो स्टेट किती आहेत बघा इथं. मॅक्रो स्टेट किती आहेत 3 आहेत. लक्षात येते का? मॅक्रो स्टेट, अंडरस्टँड दी concept of the macro state. Macro means this is the arrangement of one type of that the molecule. That means all the molecules are in one box. No molecules are in another box. Similarly, other extreme position, that means no molecules in first box, but all molecules are in other box. This is way of that is the arrangement of a particle. So these two are also called as macro state. Now here the second what will happen? Second is nothing but the arrangement of particles, each one particle in each box. Each particle in one box, that means this is overall, it is called macro state. Macro state 1. This is macro state 1, this is macro state 1, this is macro state 1. But in macro state, the number of arrangement of green and red changes. Green and red changes. That means here there are only the balls are indistinguishable. There is only one possibility. But if they are distinguishable, then number of states changes. Number of macro states changes. These are called as micro states. So here the micro states are how much? 2. Macro state 1, 2, 3. Whereas micro state 1 and 2. These are the micro states. Listen. So this is macro state. समजलं का? Then what we have seen, that is त्याच्यानंतर आपण आणखी एक बघूया आणि मग पुढे स्पेस वेस्टला जाऊया. that is thermodynamic probability. Thermodynamic number of microstates is called as thermodynamic probability. So thermodynamic probability is one type of the frequency. Thermodynamic probability is the nothing but the frequency. Now how many number of times it will occur? How many number of times it will occur? That means how many number of times it will occur? 2. How many number of times it will occur? 1. How many number of times it will occur? 1. Now the probability of thermodynamic probability is the frequency. How much times microstates may occur? That is nothing but the thermodynamic probability. आता इथं probability काढूया की किती प्रोबॅबिलिटी आहे, किती नंबर ऑफ वेज आहेत 4. 1 2 3 4. याची प्रोबॅबिलिटी किती असेल 1/4. बरोबर. याची प्रोबॅबिलिटी किती असेल 1/4. याची प्रोबॅबिलिटी किती 1/4.
याची प्रोबॅबिलिटी 1/4. सो ऑल स्टेट्स, मॅक्रो स्टेट्स हॅव इक्वल प्रोबॅबिलिटी. ऑल मायक्रो स्टेट अँड मॅक्रो स्टेट्स आर इक्वल प्रोबॅबल. बरोबर. आता नेमकं काय होतं बघा की these arrangements are same. These arrangements are same. Either green here or red here. Either red here or green here. So that means here the probability go on increases. That means 1/4 plus 1/4 that gives rise to 2/4. That means 1/2. So probability increases. That means thermodynamic probability go on increases whenever the balls are distinguishable. Balls are distinguishable. That means the number of frequency go on increases. Yes sir. So that is, if we take 3 balls, then the possibility of arrangement of these 3 balls इथे असतील, ग्रीन एकदा असेल, रेड एकदा असेल, ब्ल्यू एकदा असेल, नंतर आपण एका दुसऱ्या अरेंजमेंट मध्ये पहिल्या बॉक्स मध्ये 2, दुसऱ्या बॉक्स मध्ये 1, अशा याच्यामध्ये सुद्धा 3 वेगवेगळे अरेंजमेंट आहेत. सो दॅट मीन्स the thermodynamic probability is the number of ways you can organize the balls in a box or number of particles organized in different systems. That means this is known as thermodynamic probability. That is frequency, how many number of times it will occur. So this is the overall the thermodynamic probability. Then what are the accessible states? Accessible states म्हणजे काय की ही पॉसिबिलिटी आहे का? Yes, ही पॉसिबिलिटी आहे. दिस इज असेसिबल स्टेट. ही पॉसिबिलिटी आहे का? आहे. दिस इज असेसिबल स्टेट. ही पॉसिबिलिटी पण आहे का? आहे. इनडिस्टिंग्विशेबल मध्ये तिन्ही पॉसिबिलिटीज अलाउड आहेत. तर अशी स्टेट येऊ शकते का तुमच्याकडे की दोन्ही बॉक्स मध्ये मी काहीच ठेवलेलं नाही, दोन्ही बॉक्स मध्ये काहीच ठेवलेलं नाही, एकही बॉल अरेंज केलेला नाही. इज दिस पॉसिबिलिटी is in this, that is we can consider this possibility in the arrangement of the balls? No, because this is not allowed, because you are going to organize or arrange 2 balls in 2 boxes. So now we are going to consider the either 2 balls are in 1 box, either 2 balls in 1 in each, and the other one still. That means you do not consider that no balls in 2 boxes. This possibility is not allowed. This possibility is not allowed. That means these possibilities which are allowed, those allowed possibilities are called as accessible states. Allowed possibilities are called as accessible states. म्हणजे काय की आपण परवा मागच्या व्हिडिओमध्ये एक उदाहरण बघितलं होतं की ज्योतिषी तुमच्याकडे भविष्य सांगायला आलेला आणि भविष्य सांगण्याच्या अगोदर तो तुम्हाला काय विचारतो की तुमचं डेट ऑफ बर्थ काय, त्यानंतर काय विचारतो सांगा की तुमचं वय किती किंवा टाइम ऑफ बर्थ सांगा, तुम्ही कुठे राहता, इकॉनॉमिकल कंडिशन्स काय, ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या असेसेबल स्टेट्स मध्ये आहेत. म्हणजे त्याच्यावरून तो असेस करू शकतो की पुढे तुम्ही काय नेमकं होणार. ही कॅन जज दॅट मे बी राईट ऑर रॉंग, व्हॉट एव्हर इट मे बी, बट दीज आर असेसेबल स्टेट्स. पण मी त्याच वेळी दुसरं एक उदाहरण तुम्हाला सांगितलेलं होतं की बघा त्या पोराचा कलर कुठला आहे, बघा त्या पोराला केस किती छान आहेत, किंवा या पोराचं डोळे किती छान आहेत, नाक किती म्हणजे लांब आहे. तर अशा ज्या कंडिशन्स आहेत दोज आर नॉट दॅट इज बी अलाउड टू ट्रेस दॅट पार्टिकल इन फ्युचर. म्हणजे तुमचं भविष्य तुमच्या उंचीवर ठरतंय का? नाही. तुमच्या गोरेपणावर ठरतं का? नाही. तुमच्या केसावर ठरतं का? नाही. तुमच्या डोळ्याच्या साईजवर ठरतं का? किंवा कसे डोळे, धारे डोळे आहेत, कसे डोळे आहेत असं ठरतं का? नाही. तुमच्या नाक किती लांब आहे, छोटा आहे याच्यावर ठरतं का? नाही. हे सगळे जे आहेत these are not allowed to assess the ways in future. That means these are not accessible ways. Not accessible. कुठले accessible आहेत की तुमचं डेट ऑफ बर्थ आहे, टाइम आहे, ते कन्सिडर करतात, किंवा तुमच्या हाताची रेषा असते, तुमचा चेहरा काही जण बघून भविष्य सांगतात, म्हणजे चेहऱ्यावर काय काय असेल त्यांचं, तर त्या पद्धतीनं सो दीज आर डेट ऑफ बर्थ, टाइम, हँड, पाम and the face are the accessible states to track that person in future. Track that person in future. That is known as accessible states. But this is not accessible state.
Similarly, the color of the person, then other things are not accessible. So you can understand what I am saying. That means those are that the distributions are only allowed, those distributions are called as accessible states. Whereas those that the distributions are not allowed, then the distribution is not. These are called as inaccessible. Or you may say consider only one box and you are going to arrange the two balls. एकच बॉल, दोन्हीला काय केला, पार्टिशन काढून टाकलं, एकच बॉल तयार केला आणि एक बॉल तयार. आपल्याला काय करायचं आहे की दोन बॉल दोन याच्यामध्ये अरेंज करायचे. त्याचा अर्थ दोज ओनली टू बॉक्सेस कन्सिडर अँड देन अरेंजमेंट आर पॉसिबल. इथं एकच बॉल मध्ये एकच बॉक्स घेतला आणि त्याच्यामध्ये दोन्ही बॉल टाकला. दिस इज असेसिबल, नॉट असेसिबल. सो दिस इज नॉट असेसिबल, दिस इज नॉट असेसिबल, दिस इज असेसिबल. Is it? So you can understand the concept of the that is the accessible states. So these are the accessible states. How many number of times we can organize the balls? This is only one possibility. This is only one possibility. But this is the more possibility. इथं काय आहे, याची पॉसिबिलिटीज मोर आहे. काय आहे की याच्यामध्ये ग्रीन आहे, याच्यामध्ये रेड आहे. इथं रेड आहे, इथं ग्रीन आहे. पॉसिबिलिटी जास्त आहे. समजा 3 बॉल असतील तर काय होईल, पॉसिबिलिटी आणखी वाढते. समजा n नंबर ऑफ बॉल्स आहे, पॉसिबिलिटी आणखी वाढते. आपल्याला n कॅपिटल n समजा ॲव्होगाड्रो नंबर घेतला तर 6 पॉइंट इंटू 10 रेज टू मायनस 23 10 रेज टू 23. इट इज अ व्हेरी बिग क्वांटिटी. It is very big quantity. In cubic centimeter, the number of gas molecules are very large. So there are very large number of that is the distributions may be possible. How many number of times it will repeat? That is called as thermodynamic. There is the frequency. Frequency means किती number of times ते काय करतात, रिपीट करू शकतात किंवा ते अरेंज करू शकतात. Number of times. That is thermodynamic probability. Then what is phase space? Phase space means what? If you consider any gas. If you याचं उदाहरण मी पण दिलेलं होतं की समजा तुम्ही भारतामध्ये राहता, भारत हा तुमचा फेज स्पेस झाला. त्यातून महाराष्ट्रात राहता, महाराष्ट्र सुद्धा फेज स्पेस, दॅट इज फेज सेल झाला. त्यानंतर तुम्ही गडिंग्लजमध्ये राहता, गडिंग्लजमध्ये कुठे राहता, भडगाव रोडला राहता. भडगाव रोडला राहता, त्याच्यापैकी कुठला घर नंबर तुम्हाला माहित असेल तर घर नंबर म्हणून आपल्याला फेज सेल काढता येतो. म्हणजे तुमची प्रोबॅबिलिटी तिथं असण्याचं जास्त आहे. दॅट इज नाउ वी आर गोइंग टू stress that particle, that human, in that one, in 3-dimensional space. That is, we are going to consider the x, y, z. A position coordinate झाले, px, py, pz. हे काय झाले, momentum coordinate झाले. So by using 6 coordinates, that is x, y, z position coordinate, px, py, pz momentum coordinates, one can organize or one can find the particle in free space, that is called as the phase space. This is phase space. So I think this whole has been covered in last 2, 3 and this lecture also. This is the lecture for revision so that you can understand first of all what these statistical methods, how that is statistical methods are applied and how the distribution of particles in different states, because we are going to that is distribute large number of particles, that means in a gas. So this gas consists very large number of particles. We cannot imagine how many number of particles, because in cubic centimeter 6 into 10 raised to 23 particles are available. So if the big cylinder is considered, then there are huge number of particles, and now we are going to organize these particles in different, that is the positions, this state, this state, this state, this state. So these are the cells, phase cells, and this overall is called as phase space. So this before considering these two the distributions, we are need these, that is the, I think these are the 5 basic, that is the concepts, that is distribution of particles. Such as the distribution particle, this is only one example, that is 2 particles in 2 boxes. If you consider 3, 4, 5, etc., you can organize. I think you may consider 3 particles, 4 particles and distribute them.
so that you can understand how the probability go on decreases. This probability decrease झाली ना, probability decrease झाली कारण number of waves वाढले. तसेच 2 पार्टिकलच्या वेळी 3 पार्टिकल घेतला परत probability decrease होईल. तसंच 5 पार्टिकल घेतला असे 10⁻23 पार्टिकल्स घेतला तर probability काय होईल? Probability is very less. At particular state, if the particle stands there, then the distribution of that particle or the position of that particle at a particular space is very less, because this probability is very less. Probability go on decreases when number of particles increases. इथं तरी number of particles huge आहेत आणि मग म्हणून आपण म्हणू शकतोय की नो पार्टिकल्स दॅट दी आर स्टेबल. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस मध्ये अझम्पशन्स केलेले आहेत की नो पार्टिकल इज स्टेबल, each and every particle is moving with certain speed, because there the occurrence of this particle at this point is very less. That means probability is very less, and therefore we can say that every particle is moving with random directions. So this is overall the 5 points what we have covered in this lecture. Thank you.